सुनबाई, मला वाटतं तू रोहनला या बाबतीत विश्वासात घ्या। मला माहिती आहे हे खूप कठीण आहे, पण इराच्या धमक्यांना घाबरून दिवस घालवण्यापेक्षा हा मार्ग जास्त योग्य वाटतो। मावशी, पण हे सगळे यांना कळल्यावर हे किती रागवतील माझ्यावर। मान्य आहे, पण निदान तुझ्या मनावरचं ओझं तरी कमी होईल। रोहनला जर ही गोष्ट इराकडून कळली तर त्याला तुझा राग तर येईलच, पण तू त्याच्यापासून हे लपवून ठेवलंस ह्याचं त्याला जास्त वाईट वाटेल। तू त्याचा विश्वासघात केलायस असं त्याला वाटेल। पण जर हीच गोष्ट तू सांगितलीस तर फार फार तर त्याला राग येईल, पण त्याची फसवणूक झालीये अशी भावना तरी होणार नाही। माझा ऐकशील, त्याला सगळं सांग। तो तुला ओरडेल, घालून पाडून बोलेल, पण एकदा का तू शांत झाला ना की तो तुझ्या बाजूने उभा राहील आणि मग सगळेच प्रश्न आपोआप सुटतील। मी काय म्हणते याचा शांतपणे विचार कर। मी तुला चुकीचा सल्ला देणार नाही हे तरी मान्य आहे ना तुला? हो मावशी, तुमचं बोलणं पटतंय मला, पण सुनबाई, आधी या द्विधा मनस्थितीतून बाहेर पड आणि एका ठोस निर्णयावर ये। मग काळच ठरवेल की तू योग्य निर्णय घेतलास का चुकीचा। बरोबर बोलताय तुम्ही मावशी। मी आजच यांना खरं काय ते सांगून टाकेन आणि याचा जो काही परिणाम होईल ना तो भोगायला मी तयार आहे। Come in. नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार, बसा ना। नाही नो, बोला। आपली एक पेशंट आहे पल्लवी, तिच्या तब्येतीबद्दल विचारायचं होतं। कशी आहे ती आता? पल्लवी, त्या होत आहेत रिकवर, पण आपण